मध्यान झाली मध्यान वाजलं सगळं वाजलं पावणे बारा तर मंडळी सुरुवात करायची असा कोयलोट जारी राहणार चाहिए तर भुवा असं कळ काढून गेलं खरून गेलं एका बाजूनं तरवा पेटून गेलेला आहे भर पावसात पेटवलेला आहे आपण काय सुरुवात करायला गावठी माणूस आपण तर आज ए नावादा कुठल्या बघा सगळं हा आपल्याला काय समजत नाही या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे टाइम झालेला आहे आज मालपाने हा कार्यक्रम लावलेला आहे बाय देवा सोमेश्वर स्वामदाय कालबाय नवलाय मानाय जोगाय आई चंडिका भराडे वाजायच्या खऱ्या अरे भैरे भावाने जवळ नाता कोल मानका गावच्या मानका परसो करण्याच्या मानका रात्रीची येळ झाले चंद्र माझ्या गेलाय गायत्रीला बंधन लागले रंगवाल्याची खेळायची वेळ झालेली आहे आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सत्तापूर्व राजी कर आणि असुर या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या बारीभर माझ्या आईशी वगैरे एका बाजून आपण बाबा गावठी खेळ मधला नटून साज करून मथुरेच्या बाजारला चालले त्याने सांगितलं प्रत्येक गोष्टीत त्याला असो गणपती बाप्पा मंगल मूर्ती पाणीला सुरुवात त्याने सांगितलेलं आहे म्हणतात गुराकडे म्हणतात होतं मग हे पुण्यात कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो सुरुवात करूया माझ्याच वर राहू दे तुरे वाला या ठिकाणी शक्तीपुरा जर पडणारे असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आदरणीय सर्वमान्य माननीय संजय मालक पावली आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप बालेकर सर्वांना मानाचा मुजरा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्तात प्रभाकरजी धनावडे वाटत कवठेवाडी ह्या गाडीनं आमचा हा कलगीतुराला हिरा दिला आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशापायी असं घडलंय काही खेळ खेळायला धडक नाही असे गण त्यांच्या माध्यमातून मला मिळाले ते प्रभाकरजी धनावडे
आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांचे अनेक मंडळी आले आहे मनाचा मुजरा करतो. आमच्या घराण्याचे आणमान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चाल करून आलेले आहेत. झराजी वीर माऊली कुठे आहेत? आंध्रचे गाव आले आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरजी धोपट एक आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लावलेले आहेत. तुरेवाले अंत नको पाहूनचे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर, श्री पांडुरंग गोरे नागऱ्यातले आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोरटे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरपत आणले आहे. एका कोपऱ्यात कुठं आलं आलं हरकत नाही. आमचं विजय कुडेकर संगमेश्वरात कडवईत आले आहेत. आमचे रामभाऊ आलेले आहेत. तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ, शपथ सांगतो मिस करतो. आमचे विजयभाऊला मिस करतो. पण ते काय मुजवा करून देत नाही आणि वारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला आता करायचं काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम शेतप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमेध तारवे, सगळी मंडळी लव यू. हा कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र शेतप आहेत आमच्या घराण्याचे, आमचे तुषार पंधरे माऊलीचे जे आमची मंडळी आहेत. करबोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत मनाचा मुजरा. त्याप्रमाणे वरवडीचे विजय गोरे आहेत, राज कातकर आहेत आमचे नृत्य संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे पंक्या जाताना भेट रे आणि किशोर कुळे मनसेचे आहेत. सर्वांना मनाचा मुजरा करू या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझं प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आणि जाधवन मनाचा मुद्रा, विजय साहेबांना मनाचा मुद्रा आणि माझ्या बाईला पण मनाचा मुद्रा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसा पाण्यात जाऊ कुठं अगं मी आता असा काळा वारा तो तर म्हणजे बुरा काढला. आता देणार कोण? हे सिद्ध्या देणार कोण? म्हणून मी आपली पुरून पुरून तुला खाणार. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगतराव तुमचा नाच स्टँडर्ड असायचा. एका उंचीवर नाच कुठं शांतपणे कुठं काय आपण गावठी माणूस भेटली. आता फक्त वारी देव स्तवन या ठिकाणी स्तवन करतोय. तर माझा घरी फार विठ्ठल आहे. निश्चयो खरा शतो जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. स्वयंभू शिवाची शंकराची आणि या भूमीमध्ये जो वाटक जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला, जे कुठून एका जांगड्याची गाय आली, पाना पाजला आणि जांगड्याला धावून आला. ह्या काय नक्की काय ते भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मारली तीन
तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला, एक बरोबर गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवला बोलले काय? आणि तो परमेश्वर आणि त्याच्या जवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल, तिथपर्यंत कुठं पण पाव खोदा वीर पर्यंत पाणी पर्यंत पाण्याचा धारा होणार आमचा खंडेश्वर. काय पुण्याने, काय सत्वाने, काय तेज बघा. कोण वारवडील इथं पहिला आला, एका अशा पाषाणाला पुजलं, त्यांना कोणाचा तरी कौल घेतला आणि आता एकापासून 21 झालं, 5चं 25 झालं. अरे भरल्या जागा शिजल्या आणा त्या टोरा टोरात गुरा ढोरात या वासरात मुंबईपासून हितपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर. त्याच्या चरणाशी स्तवन ठेवतोय तुमच्या सगळ्यांच्या साथीनं. लक्ष असो. मी गावठी माणूस मंडळी माऊली या म्हणताना गुरा काढणार, घोडा काढला नाही. चला काय इच्छा? ना 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 ना. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं. इफेक्ट झाला. इफेक्ट काय आहे? सगळं कोरडं आहे. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा. वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल
बक्षीस आहे. तत्पूर्वी बुवानी गण गायलेला आहे. बुवानी गण गायलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा. पैसा आला बघा, असं आलं तर पैसे आला घेऊन दिले तिला. सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हऱ्या, सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा. तर वारी चांगला आहे, कधी येणार सांग, कधी येणार सांग, येणार कधी घरा. बुवा 14 सप्टेंबर लिहून ठेवायचे. 14 तारखेला ते म्हणालो तर देव येईल गण घरी, चला करूया हो तयारी. भगवानचे ज्या चाल आहे ते चाल द्यायचा प्रयत्न करूया, नंतर आपली बारी सुरू करूया. देव येईल गण घरी, चला करूया हो तयारी. विश्वाचा तुवा करी, सारी स्वप्ने जो साकारी. करी निसर्ग सजून आलास तुझी ही सारी. विश्वविधाता गणपती तू कारभारी. अशी गोष्ट चालू होती. थोडीफार एकत्र झाली असेल समजून घ्या. तर आता काही बक्षीस आणले आहेत. या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत. 1001 रुपयाचं पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली. खंडाळेश्वर नृत्य कलापथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 251 रुपयाचं पारितोषिक. युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव फुडगोस संगमेश्वरात नाणे तुमचा विदेशी लेकरं यांचा गाणं मी केलेला आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आहे. या आमच्या फुडगोसच्या मंडळींचं आणि फरमाईश आहे. गोवा नमान झाला पाहिजे, एक राष्ट्रक पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं. अरे मोठा मोठा गार केला गंमत मध्ये हिम्मत मध्ये माझं त्या करून मेरी बिल्ली मेरे पे मॅम राजेश बुवा असं नाही करायचं. मोठे मोठे गार केलं हे कोणाचा तर दुसऱ्याचा असेल, दुसरं वाक्य माझं आहे. आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये. कारण का 18% जीएसटी लावून उभा आहे, 18% जीएसटी लावून उभा आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे. आणि काय नमन करायचं मंगळाशास्त्र. आता नमन केलं तर म्हणतात बायकोचं तो ऐकायचं, नमन करायचं नाही. हे पब्लिक नमन करू की नको मंडळ दिशेत जातो. अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जागरी झाली, आता कालच झाली मुंबईला. हे मुरतुंग लावतात, ढोलकी लावतात, तबला लावतात, हे जाकडीतच नाचतात आणि बाहेरनं सोंगा येतात. हे आपलं काय पण बोलू दे, नाच आणि शक्यतोरा लय असा काही वेगळा फरक नाही. तिकडं स्तवन होते, तिकडं म्हणणे होते. हे पहिलं वंदू नमन माझं, नमन माझं धरतरी मातेला भय नको. तसा इकडं स्तवन. मग आला तिकडं गण, कसा शक्यतोरा त्याला गण. त्या गणपती नाचतात ना असं नमन. मग ता तिकडं गण, तिकडं गण. मग आल्या तिकडं गवळणी थाट माट करून खेळात समितीत आलेले. मग तशी इकडं गवळण. मग तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा. तसा इकडं दुसऱ्या बारी समाज प्रबोधनाची गाणी. काही येडा नाही मंडळी, हे येडं बनवतात. पण मी येडा बनणार नाही, येडा बनणार नाही. मी दिसतो साधा पण साधा नाही. देऊन ठेवायचा साधा नाही. पैसा तिथे थांबा तुम्हाला दाखवतो. श्री जवळनाथ नृत्य कलापथक वाटत उभे पाखाडी. अरे वा, वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचं पारितोषिक. फरमाईश सूर्याचा सजलाय सांग. आणि राजू खेडेकर 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. नाव गणाचं बांधायचं, पैसा मारताय. चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी भाटक आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत. 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि विजय शेख कुळेकर कडवाई संपूर्ण नाथ मंडळासाठी किती दिलं म्हणजे नाही 1001 रुपये तर पडलं कमी. तर एक 2-3 फरमाशी घ्या. नामगणाचं गोतायचं आणि सुखानं नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं. भेट दिली गाव देवाला, भेट दिली खंडोबाला. तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं.
यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आणल्या ते रेकॉर्ड करायचा. बुवा बोललं अजून रेकॉर्ड आलेला नाही, नवीन काय आलेलं नाही, येणार आहे बुवा. तुमच्यासाठीच थांबलोय. आपला गण तो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय. शनिवार रविवार सगळं बुक आहे. झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जण साज संगीत आज रंगीत आलं वरून मान आर माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण माझा तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण आणि हेतो नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक ते भाई थांबवा आता. हेतो नाक्याच्या अंतरावर असलेला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली. त्याच्या आधी असेल आणि गणपतीचं मंदिर बांधलं. गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती. इथनं आखेच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुढे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती. या दोघांचं मत या घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय. तुमचं लक्ष असावं. झालं ओके. याला त्याला दे. तूने प्रीत जब काळी पाच जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती. तुझ्या नगरीत साज करून सागरीत तुझ्या नगरीत साज करून सागरीत देव पोळ्याचा हाकेवरती. जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती. 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती
त्यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय. ते म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको, हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको, हे भावडेवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको. आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवण काळी गोटी. अरे 12 रंग आहेत ना, त्याच्यातलं काळी तेवढी कशी दिसली गोटी? लबाड. आणि हे हे माझे चमचमते बाय, हे माझ्या समितीचे पाय. काळी गोटी म्हणते काळी गोटी म्हणते जपून ठेव, सांडल म्हणते सांडल. असंच म्हणे ना म्हटलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, इतिहास जाणविंगा ऐक रे काल्या घोंगडीवाल्या, जरा सावरून धर लंगोटी, जरा सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी तुझी हरवण काळी गोटी. हे असंच पोट होतं काय रे? हे बरं खरं होतं ना. तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे, शानी आहे. राधाबाई मोठी होती, डोळणी मोठ्या होत्या, या बारक्या कृष्णाबरोबर खेळायच्या. तर मोठ्या म्हणजे अक्कल जास्त असली. मग उद्याचा हा प्रॉब्लेम होणार असेल, उद्या खेळायची अडचण होणार असेल, उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो ऐकून घ्या. सांगायचा निरोप सांगा माझा. आजच्या बाजूला ऐकलं कोकणी को खेळताय, कोकणी को हे ना पाठीचं सगळं जमता, पण नाचात असं टोपी बी घालायला लाज वाटते. अशी सरळ येते. माझा एक डायलॉग आहे, अरे अडवावर पे आता है उसको पटवर दौड़का बोलते हैं, और शक्ति दुरा का शाही हो के टोपी नहीं पहनता उसको गोड़का बोलते हैं. आपला सगळं गावठी मी नमन पण करणार, मी मंगळाष्टक पण म्हणणार. जर काय म्हणायचं तर म्हणा. हा माझी लाडाची हो. घटस्फोट कसा घेणार? जर काय घेतला नाही कोणी ना त्यांना हे डावाचा, अरे त्यांना अवदसा सुचली. नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही. अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला थोडा काळा, पण बाकी बरकत. तर काय म्हणतोय, आहे लाडाची गोड गुणाची हो, आहे लाडाची गोड गुणाची, बाई वयान आई मोठी, बाई वयान आई मोठी. करू नको समाजी तू खोटी, ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी तू खोटी, ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी खोटी, ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी खोटी, ठेव हातात धरून गोटी. आहे लाडाची गोड गुणाची हो, आहे लाडाची गोड गुणाची, बाई वयान आई मोठी, बाई वयान आई मोठी. असं उत्तर द्यायला लागतं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 दाखव का तुझा भरा. हा हो निकम साहेब कुठल्या बाजूला आहे? ह्या शक्तीवाले हो डॉक्टर तुम्हाला काय म्हणता, हे काय शक्तीवाले आहेत ना, डॅमेज नॉन सायन्स पण ह्या अंगावर घेतात. लांबरी बोल तेवढं समाज तेवढं विषय पण दिला. अहो गावठी असल्यामुळे काय झालं तर सांगतोय, गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिला. मी साधा माणूस गवळे नाही म्हणत अशा. अरे गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या दिला, भेटाया आल्या दिला. याच्यामुळे किती केली त्याची निंदा, अग भेटाया आल्या निंदा, त्याच्यामुळे किती केली त्याची निंदा.
आलेली आहे. फरमाईश आलेली आहे, त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया आपण. फरमाईश घेऊया. ते बोललं नमान म्हणतात करणार नाही. नमान वाईट काय नाही, फरमाईश आहे. आता फुलकुसमधनं आलं, संगूसमधनं आलं, एवढं लावलं आहे. 500 रुपये दिले, 700 रुपये गाडीचा खर्च वाढला. तिने सांगितलं नमान करा. तिने सांगितलं प्रॉब्लेम नॉनसेन्स. ग्रंथ उपासक तुकाराम मानव माऊली तुम्हाला चरणस्पर्श तुकाराम मानव माऊलीकडे 200 रुपये आणले आहेत. एक समाज प्रबोधनाचं गाणं कुठे आहे? चालतं घेतो ते नमन वाजव. काय होतं म्हणजे किती 30 सेकंद तरी झाले की नाही? यांना प्रॉब्लेम काय हो? 30 सेकंद जरा माझ्या इथं प्रॉब्लेम काय आहे? यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्यतोऱ्यासारखं काय होतं? ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही, तरी पण यांना प्रॉब्लेम. एकच प्रश्न पदाकडे जायचे आहे. फरमाईश आणल्या फुंगस गावात. त्यांच्या आधी एक माझ्या भाजावर कमी करा रे. हे दिसता सगळा धूरच्या धूर बाहेर पाऊस लावणीच ठेवून झालं. हे दामा दामा व्हायचा माणसा एक थोडंच राहून दे. तर एकच सांगतो परत, आजकाल आम्ही शिकलो मॉब हे सगळ्यांनी व्यवस्थित आहे का? मग बसा म्हणून आम्ही शिकलो मॉब. आमच्या पोरी पण नाही शिकल्या, म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट. त्याच्या पुढे नर्स होतात, MBBS होतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, काय म्हणशील होतं MPC करून ऑफिसर सगळं का. आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BTला पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला. पहिला आमचं वाडवडील जायचं ना, ते ऐकायला येतं ना तुम्हाला? हा, पहिलं जायचं ना स्वर्गतीला, तर पहिलं बघायचं याच्यावर उर्मी किती आहेत, वाट्या किती आहेत. जेवढं गावात जास्त तेवढा श्रीमंत, तेवढे याचं शांत नाही. म्हणजे पोरगी माझी कुठे कमी पडायची नाही, कुठे बरकत तिला कमीच पडायची नाही, जेवण टाकायची पोर. ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे, 1 BHK आहे, गाडी बिडी आहे, पोरग्यास पगार किती आहे हे सगळं. आणि पोरगीला 50,000 पगार, पोरग्याला 60,000 पगार. पद्धतशीर व लाखाच्या वर पगार महिन्याला. झालं लग्न ठरलं, आलं पाहुणे, हे घातला घोगडी झाली, मांडवली झाली, सगळी पोरगी देतो होतो केली, घर बघणी झाली. घर बघणी पण करत नाही, फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली, साखरपुडा झाला, असं भरलं सगळं, चव भरला, पद्धतशीर विडं घातलं सगळं. आणि बांगडी फुटली, बांगडी भरली चौकात बांगडी भरली, पोरीचं झालं लगेच झालं कन्यादान. पोर गेली त्याच्या आधी ह्या झालं प्री वेडिंग शूट. हे तारीख व्हिडिओ आहेत, हे सगळे अर्धे. आता तुम्हाला सांगितलं असतं, इकडनं वर समुद्रातनं वर प्यावतात, इकडनं जातात, फोटो काढतात, कोण धोतात, कोण स्टुडिओ जेवण करताना फोटो, प्री वेडिंग शूट सगळं झालं, पद्धतीत झाली, मुलगवणी झाली, हळदपेंडी झाली. आणि याक्या वर्षात झालं भांडण दोघांचं. ही म्हणते मी येऊन घरात काम का करू, तुझ्यापेक्षा 5,000 फक्त कमी, तू पण कर, तू पण भांडी का, चल तू पण कर, मी पण कमवते, तू पण कमवतो. झालं फाटला, गेला वकिलाकडे, झाला घटस्फोट. आणि मग पुढं मी माझं बघून घे, तू तुझं बघून घे. आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं, बीपी झाल्या, डायबिटीस झालं, पोटात दुखायला लागलं, पाठीत नाही आगले. माझा येडा वागडा होता, माझा होता. आणि तेव्हा आठवण होते. म्हणून पोरीने सांगतो आणि पोऱ्यात तुम्हाला पण सांगतो, जेवढं शक्य होईल घटस्फोट म्हणून घ्यायचा नाही. आपल्या आई वडिलांनी ते घेतला नाही. एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच राहिली. नुसता म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो, म्हातारी अशी करते, पण जरा काय त्याला दुखून दे, त्रास होऊन दे, लगेच फोन करणार लेकीला, का म्हातारा कसाच करतो, बघ जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला, आमच्या 80 वर्षांनी एकमेकाला आय लव्ह यू बोलले, कधीच काही नाही बोलले, पण संसार शेवटपर्यंत. खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला, हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज, हे असलं काय होता.
सगळा शोध झाला हो, सगळा दिखावा झाला, दिखावायची दुनिया. तर मंगळाष्टकाचा झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक म्हणलेला आहे, एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय लोकांच्या मागण्या. हे पोरांनो, तुमच्याकडे पोरीनो, आला क्षण सुवर्ण योग तुझिया भाळीचिया प्रार्थना देवा जपुनिया अंतरी हा सोहळा देखणा सोन्याचा दिनाचा हा उगवला सुखावतो लोचना लाभो सौख्य तुम्हास हे उभयता कोर्या सरा मंगलम शुभलग. चला जेवाय चला पंक्ती आली. तर असं सगळं गमतंय. गोवाचा प्रश्न आहे. गोवाचा प्रश्न आहे, कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी नसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाही या खंडाळेश्वराच्या ह्या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, सदालाल घराण्यातले तुम्ही आहे. यंदा भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संदीप मोरेंचा पडला आणि आज सदालाल घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव माऊली सुतावरनं स्वर्ग घाटात असतो, सुतावरनं भाताची परीक्षा. एक जर याच्यातलं काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ, खरा बोलायचं. हा, तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. ते थांबते बैठे घ्या, देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बुवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेश बुवा, काय झालं? कुंकू गळ्यात, मंगळसूत्र हातात, बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्याने भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर. म्हणजेच त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात. आणि ज्या प्रमाणात तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाहीये, उद्या तुम्हाला दाखवेल मुंबईत, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, अर्थात जांभेकर महाराज. आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे, श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे, बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट, त्याच्यावर ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. आणि आज आयोजकांचा देखील प्रश्न आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पितात सर्व गोपाळ, सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शक्ती धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती? तर बुवा मंडळी, त्याचं नाव आहे 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयानंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि कॉल घालतोय आणि पुढचं करतो.
सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान अहो सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान सवाल माझा सोडून 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 घ्यावा सभेमध्ये या मान या ठिकाणी संदीप धनावडे मोठेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी वारी ठेवतोय टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडंसं गारठलेलं आहे तर भगवानला दुसऱ्या मला शुभेच्छा देतो आणि वारीला थांबवतो लवकर येतो भगवानच्या मागून येईल त्याप्रमाणे बुवा वारी करतील त्याप्रमाणे मी येईल. धन्यवाद.